तुम्ही व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. आतापर्यंत व्हॉट्सॲपवर कुणाशी संवाद साधायचा असेल तर त्यासाठी मोबाईल नंबर अत्यावश्यक होता. पण आता व्हॉट्सॲपच्या युजर नेम या फीचरमुळे मोबाईल नंबर न देता केवळ युजर नेमच्या आधारे संपर्क साधता येणार आणि त्यामुळे सामान्य वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचं मोठं संरक्षण मिळेल असा दावा मेटाकडून करण्यात आलाय. पण त्याच फीचरमुळे टेलिग्रामप्रमाणे व्हॉट्सॲपवरही सायबर गुन्हेगारांचं जाळं अधिक मजबूत होण्याची भीती तज्ञ व्यक्त करतात आणि त्यामुळेच आता केंद्र सरकारने व्हॉट्सॲपच्या या नव्या फीचरवर आक्षेप घेतलाय. सध्या व्हॉट्सॲप हे जगभरातील अब्जावधी लोकांच्या संपर्काचं सर्वात मोठं माध्यम बनलंय. संवादाचा हाच मार्ग अधिक सुरक्षित आणि सोपा करण्याची ग्वाही देत मेटानं मोबाईल नंबरऐवजी युजर नेमची सुविधा देण्याची तयारी केली आहे. याच फीचरनुसार प्रत्येक वापरकर्ता स्वतःसाठी एक वेगळं युजर नेम निवडू शकतो आणि त्याच युजर नेमद्वारे इतर लोक त्याच्याशी संपर्क साधू शकतील. यामुळे वापरकर्त्याला त्याचा मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज नसेल. केवळ युजर नेमद्वारे तुम्ही समोरच्याशी संपर्क साधू शकणार आहात. व्हॉट्सॲप कडून युजर नेमसाठी काही नियम निश्चित करण्यात आले, जसं की हे युजर नेम 3 ते 35 अक्षरांपर्यंत तुम्ही देऊ शकता. प्रत्येक युजर नेम वेगळा आणि युनिक असेल. फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरील युजर नेम उपलब्ध असल्यास तेच वापरण्याची सुविधा मिळू शकते. युजर नेम निवडल्यानंतर ते इतर कोणी वापरू शकणार नाही. व्हॉट्सॲप हे फीचर जगभरात टप्प्याटप्प्यानं सुरू करणार आहे. भारतातही निवडक वापरकर्त्यांसाठी याची सुरुवात झाली आहे. 29 जून पासून अनेक वापरकर्त्यांना युजर नेम रिझर्व्ह करण्यासंदर्भात नोटिफिकेशन मिळण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही आठवड्यात हे फीचर सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. युजर नेमचा गैरवापर टाळण्यासाठी प्रसिद्ध व्यक्ती, सरकारी संस्था, मोठे ब्रँड यांची नावं आधीच आरक्षित ठेवण्यात आली आहेत. व्हॉट्सॲपनं गोपनीयतेसाठी काही महत्त्वाचे निर्बंधही ठेवल्याचं सांगितलंय. जसे युजर नेम सर्चमध्ये ऑटो सजेस्ट किंवा ऑटो कंप्लीट सुविधा नसेल. एखाद्याशी संपर्क साधण्यासाठी त्याचा अचूक युजर नेम माहीत असणं आवश्यक असेल. म्हणजेच लाखो युजर नेमसह शोधून काढण्याचा मार्ग उपलब्ध नाहीये. यामुळे गोपनीयता अधिक सुरक्षित राहील असा व्हॉट्सॲपचा दावा आहे. तर ह्या फीचरमध्ये युजर नेम सकट एक युजर नेम की पण आहे. तर आपल्याला समजा कुठल्या मित्राशी बोलायचं आहे, जो आपला नवीनच हल्ली झालेला मित्र आहे. आता त्याला आपला नंबर द्यायचा नाहीये, तर आपण त्याला हा युजर नेम देऊ शकतो आणि ती की पण त्याच्यासोबत देऊ शकतो, जेणेकरून आपला नंबर आपल्याकडे सेफ राहतो आणि आपला नंबर कोणाकडे भलत्याच माणसाकडे जात नाही. आता ह्यामध्ये आपण सिक्युअर आहोत. आपला फोन नंबर कोणाकडे जात नाहीये, त्याने आपली प्रायव्हसी पण मेंटेन होते. अनोळखी व्यक्तीला मोबाईल नंबर जाणार नाही या फीचरचा सर्वात मोठा फायदा. ऑनलाईन विक्रेते, डिलिव्हरी कंपन्या, कर्मचारी, टॅक्सी चालक अशा तात्पुरत्या व्यक्तींना स्वतः नंबर न देता संपर्क साधता येईल. त्यामुळे मेटाचं हे फीचर सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरत असल्याचा दावा करण्यात आला. पण प्रत्येक तंत्रज्ञानासोबत काही धोकेही येतात आणि व्हॉट्सॲपच्या युजर नेम फीचर बाबतही तसाच धोका असल्याचं जाणकार सांगतात. आज टेलिग्राम अनेक वर्षांपासून गुन्हेगारी नेटवर्कसाठी सर्वाधिक वापरलं जाणारं माध्यम मानलं जात आहे. पेपर लीक असो, ड्रग्ज नेटवर्क, हॅकिंग टूल, सायबर फ्रॉड, डेटा विक्री अशा अनेक बेकायदा गोष्टींसाठी टेलिग्रामचा वापर समोर आलाय. त्यामुळे आता व्हॉट्सॲपसाठी नंबरची सक्ती नसेल, तर युजर नेमद्वारे खोटी ओळख तयार करणं तुलनेनं अधिक सोपं होऊ शकतं असं जाणकारांना वाटतंय. की आपला जो युजर नेम आहे, जर तो अजून विविध प्रकारच्या लोकांकडे गेला तर ते त्याचा दुरुपयोग करू शकतात. दुरुपयोग ह्याप्रमाणे की ते आपल्याला घाणेरडे मेसेजेस पाठवू शकतात, सेक्शुअल टॉक्स करू शकतात, हॅरेसमेंट करू शकतात, बुलिंग करू शकतात. जसं टेलिग्रामवरती विविध प्रकारचे चॅनल्स बनले आहेत, त्याच्यावरती पायरेसी होते, त्याच्यावरती पेपर लीक होतात. त्याचप्रमाणे आता व्हॉट्सॲपवरती पण हे होऊ शकतं, कारण की आपला युजर नेम कोणालाही इझिली सापडू शकतो. सो आपला युजर नेम आणि युजर नेम की कोणालाही मिळाल्यास तो आपला हॅरेसमेंट करू शकतो, तो इम्पर्सनेशन करू शकतो. व्हॉट्सॲपवर नंबरऐवजी फक्त युजर नेम दिसल्यास बनावट गुंतवणूक योजना, नोकरीचा आमिष, खोटी लॉटरी, डिजिटल अरेस्ट, सेक्सटॉर्शन, बनावट ग्राहक सेवा, ट्रेडिंग फ्रॉड अशा अनेक प्रकारच्या फसवणुकीसाठी या सुविधेचा वापर होण्याची भीती व्यक्त केली जाते. तर पहिला तर फेक युजर नेम तयार करणे, एखाद्या व्यक्ती किंवा कंपनी किंवा बँकेसारखे दिसणारे युजर नेम तयार करून फसवणूक होऊ शकते. नंतर इम्पर्सोनेशन म्हणजे गुन्हेगार तुमच्या ओळखीच्या व्यक्तीसारखे युजर नेम वापरून विश्वास संपदा करू शकतात. फिशिंग हल्ले वाढू शकतात, म्हणजे युजर नेमचा वापर करून बनावटी लिंक, OTP किंवा आर्थिक माहिती मागितली जाऊ शकते.
व्हॉट्सअप युजरनेमच्या गैरवापरामुळे तपास यंत्रणांसमोरही काही नवी आव्हानं उभी राहू शकतात. कारण सुरुवातीला वापरकर्त्यांचा मोबाईल क्रमांक समोर न आल्यास ओळख पटवण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची ठरू शकते. असं असलं तरी व्हॉट्सअपकडे अंतर्गत पातळीवर खाते हे मोबाईल क्रमांकाशी जोडलेलंच राहणार असल्यानं कायदेशीर मागणी किंवा तपास प्रक्रियेमध्ये माहिती उपलब्ध करता येणार आहे. त्यामुळे युजरनेममुळे गोपनीयता वाढेल हे खरं असलं तरी त्याच वेळी वापरकर्त्यांनी कोणत्याही अनोळखी युजरनेमवर विश्वास ठेवू नये असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. त्यामुळे संशयास्पद लिंकवर क्लिक न करणं आणि 2 स्टेप व्हेरिफिकेशन सुरू ठेवणं पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. उर्वशी खोना, झी 24 तास, दिल्ली.